सगळ्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय, असाल तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जात पात धर्म बाजूला ठेवून देशभक्त ही एकच जात समजून तुम्ही आता सोबत या. तमाम देशभक्तांना मी सांगतोय की तुम्ही आपापसातली जात पात धर्म बाजूला ठेवा आणि आपल्या देशाचा तिरंगा, देशाची लोकशाही ही कायम ठेवण्यासाठी, हिचं रक्षण करण्यासाठी एकत्र या. कारण हे जर नाही झालं तर हे काय करतील सांगता येत नाही. कारण गावागावामध्ये त्यांचे जे रथ फिरतायत, तुमच्या इकडे येऊन गेले की नाही? आले होते का त्यांच्या गाड्या? हुसकावून लावलात ना? हुसकावूनच लावायला पाहिजे. तुम्हाला धन्यवाद देतो, जाहीर धन्यवाद देतो तुम्हाला. कारण त्या गाड्यांवरती भारत सरकार नव्हतं, काय होतं? मोदी सरकार. हे मोदी सरकार कुठून आलं? तुम्ही आमच्या काय देशाचं नाव बदललं? मग आता मला अशी भीती वाटते की पुन्हा हे जर का निवडून दिले तरी आपल्या देशाचंही नाव बदलतील आणि भाजपचं